आज आपण कस्टर्ड कुकीज बनवतोय, तेही अगदी सोप्या पद्धतीने। जितकी सुंदर दिसते ना तितकीच चवीला छान लागते। या उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांसाठी हे कुकीज नक्कीच बनवून बघा। कमी वेळेत, कमी खर्चात, कमी साहित्यात आणि ओव्हन न वापरता ह्या कुकीज बनवलेल्या आहेत। तर कशा बनतायत बघूया। नमस्कार, मी शीतल मॉम्स किचन मध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते। तर इथं मी एक बाउल घेतलेला आहे। बाउलमध्ये अमूलचं बटर टाकते आहे 50 ग्रॅम। हे बटर रूम टेम्परेचरचंच असायला हवं, म्हणजे मिक्स करायला इझी होतं। त्याचबरोबर यात मी 3 टेबलस्पून पिठी साखर टाकून घेते आहे। आता बटर आणि पिठी साखर व्यवस्थित मिक्स होईल इतकं आपल्याला फेटायचं आहे। हे मिक्स होतं तोपर्यंत जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि बेल आयकॉनलाही प्रेस केलं नसेल तर ते नक्कीच करून घ्या। तर इथे बघा, साखर आणि बटर हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। तर आता आपण ह्या बॅटरला साधारण 4 ते 5 मिनिटं छान एकच डायरेक्शनने फेटून घेणार आहोत। फेटल्यामुळे याचा रंग बदलतो आणि हलकासा फ्लफीनेस येतो। तर इथं हे परफेक्ट फेटून झाल्यानंतर यात 2 टेबलस्पून आपण कस्टर्ड पावडर व्हॅनिला फ्लेवरचं वापरते आहे आणि त्याचबरोबर पाऊण वाटी इतकं आपल्याला मैदा टाकून घ्यायचा आहे। आता हे सर्व साहित्य आपल्याला एका चमच्याने किंवा हाताने मिक्स केलं तरी सुद्धा चालेल, फक्त हलके हाताने मिक्स करायचं आहे। तर 2 ते 3 मिनिटांमध्ये हे मिक्स होतं आणि परफेक्ट बनून तयार झालेलं आहे। तर लगेच पायपिंग बॅगमध्ये याला टाकून घेते, म्हणजे आपल्याला एकसारख्या कुकीज बनवता येतील। जर तुमच्याकडे पायपिंग बॅग नसेल तर तुम्ही दुधाची पिशवी वापरली तरी सुद्धा चालेल, आणि जर नोझलसुद्धा नसेल तर फक्त जी पिशवी घेतलेली आहे त्याला कॉर्नरला थोडा कट देऊन एकसारखे गोल असे कुकीज बनवू शकतात। इथं मी स्टार नोझल घेतलेला आहे। तर अशा प्रकारे मी हे मस्त सूर्यफुलासारखे कुकीज आज बनवून घेते आहे। अगदी इझिली ह्या कुकीज बनतात, कमी वेळेत आणि कमी साहित्यात बनतात आणि मुलांना सुद्धा खूप आवडतात हे कुकीज। तर याला मी डेकोरेशनसाठी आता चोको चिप्स अशा प्रकारे लावून घेते आहे। तुम्ही ट्रुटी फ्रुटी लावली तरी सुद्धा चालेल। तर किती सुंदर दिसत आहेत हे कुकीज। तर यांना आता आपण बेक करून घेऊया। तर कढई गरम करायला ठेवलेलीच होती, तर 15 मिनिटं आपण लो फ्लेमवर आपण हे बेक करून घेऊया। 15 मिनिटानंतर बघू शकतात अतिशय सुंदर रंगामध्ये या कुकीज बनवून तयार झालेल्या आहेत। फक्त याला प्लेटमधून काढण्याआधी पूर्ण गार करायचं आहे, मगच प्लेटमधून काढायच्या आहेत। तर बघा, मस्त असा रंग शेप आलेला आहे या कुकीजला आणि अगदी क्रंची दिसत आहेत। तर कशी वाटली ही रेसिपी कमेंट्स करून नक्कीच कळवा, आणि अजून मेन कोर्सच्या रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, त्याही नक्की बघा।